श्री स्वामी समर्थ. आपल्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत. स्वामी महाराजांच्या कृपेने आपल्या सर्वांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. संकष्टी म्हणजे संकटातून मुक्ती किंवा अडथळे आणि प्रतिकूल काळापासून आपली मुक्तता होणे. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी श्री गणपती बाप्पांची मनोभावे पूजा केली जाते. संकष्टी चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित असून या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी भगवान शिवानी आपला पुत्र गणपती बाप्पांना सर्व देवांमध्ये श्रेष्ठ म्हणून वरदान दिले होते आणि म्हणूनच हा दिवस खास मानला जातो. या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांची आराधना उपासना केल्यानं पूजा केल्यानं आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात असं म्हटलं जातं. त्याचबरोबर गणपती बाप्पांना विघ्नहर्ता असं देखील म्हटलं जातं आणि या विघ्नहर्त्याची या संकष्टी चतुर्थीला अगदी मनोभावे उपासना केली, आराधना केली तर आपल्यावरची सर्व विघ्न संकट हे गणपती बाप्पा दूर करतात आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करतात. तसेच आपली जी काही रखडलेली कामं असतील, शुभकार्य असतील तर ती देखील पूर्ण होण्यास यामुळे मदत होते. तसेच संकष्टी चतुर्थीला चंद्राचं दर्शन घेतल्यानं गणपती बाप्पांचे दर्शन घेतल्याचं पुण्य आपल्याला प्राप्त होतं. या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी स्त्रिया आपल्या मुलांच्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी यशासाठी उपवास देखील करत असतात. तर आज आपण या व्हिडिओमध्ये या विघ्नहर्त्याची या गणपती बाप्पांची कृपादृष्टी आपल्यावर, आपल्या कुटुंबावर राहावी, आपल्या मुलांची, पतीची, घराची भरभराट व्हावी, प्रगती व्हावी, आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात, आपल्या दुःख, दारिद्र्य, संकट, विघ्न, दोष दूर व्हावेत यासाठी एक उपाय पाहणार आहोत. हा उपाय अगदी साधा सोपा आहे परंतु अत्यंत प्रभावी आहे. आपल्याला 108 तांदळाचा उपाय या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी करायचा आहे. दर महिन्याला संकष्टी चतुर्थी येत असते. मग तुम्ही कोणत्याही संकष्टी चतुर्थीला हा उपाय केला तरी देखील चालू शकतो. आता हे 108 तांदूळ आपण कोठे अर्पण करायचे आहेत, त्याचबरोबर कोणती सेवा, कोणता उपाय आपल्याला याबरोबर करायचा आहे हे जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल. त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तसेच व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर आपण आज जो हा उपाय पाहणार आहोत तर हा उपाय करण्यासाठी हा उपाय घरातील कोणत्याही व्यक्तीनं केला तरी देखील चालेल, म्हणजेच आईने, वडिलांनी, मुलांनी कोणीही केला तरी देखील चालेल. हा उपाय आपल्या कुटुंबासाठी, आपल्या कुटुंबाच्या भरभराटीसाठी, आपल्या प्रगतीसाठी, यशप्राप्तीसाठी आहे. त्यामुळे घरातील कोणत्याही व्यक्तीनं हा उपाय केला तरी देखील चालेल. तर या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून आपल्या घराची संपूर्ण साफसफाई करायची आहे. साफसफाई करत असताना आपल्या घरातील फरशी पुसत असताना या फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद टाकायची आहे आणि गोमूत्र टाकायचं आहे आणि खडे मीठ टाकायचं आहे आणि या पाण्याने आपल्या घरातील फरशी पुसून घ्यायची आहे, साफसफाई करायची आहे, जेणेकरून आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता पसरलेली असेल तर ती दूर होण्यास मदत होईल. जर कोणी करणी बाधा केली असेल, दोष असतील तर तेथील देखील दूर होतील. त्यानंतर स्नान करायचं आहे. स्नान करत असताना अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद, त्याचबरोबर काळे तीळ आणि गंगाजल मिसळायचं आहे आणि या पाण्याने घरातील सर्वांनी स्नान या दिवशी अवश्य करायचं आहे. त्याचबरोबर या दिवशी लाल रंगाची वस्त्र अवश्य परिधान करायची आहेत. लाल रंग हा भगवान गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे. त्यामुळं तुम्ही या दिवशी जर गणपती बाप्पांची या लाल रंगाची वस्त्र परिधान करून जर उपासना केली, सेवा केली तर गणपती बाप्पा आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला इच्छित फळ प्राप्त होते. त्यामुळे आपल्याला या दिवशी शक्यतो लाल रंगाची वस्त्र परिधान करायची आहेत. त्यानंतर स्नान झाल्यानंतर आपल्या घरामध्ये एका भांड्यामध्ये गंगाजल आणि चिमूटभर हळद घ्यायची आहे. आता जर तुमच्याकडे जर गंगाजल नसेल तर तुम्ही गोमूत्र घेतले तरी देखील चालेल आणि यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद टाकायची आहे आणि हे जे पाणी आहे, हे जे गोमूत्र आहे तर ते आपल्या संपूर्ण घरामध्ये आपल्याला शिंपडायचं आहे. आता हे शिंपडत असताना आपल्याला एक आंब्याचं पान घ्यायचं आहे. हे आंब्याचं पान आपल्याला ताजं असावं आणि त्यानंतर हे पानं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. त्याचबरोबर या पानाला कुठे तुटलेलं, खराब झालेलं, किडलेलं नसावं असं पान घ्यायचं आहे आणि या आंब्याच्या पानाने हे जे पाणी किंवा आपण गोमूत्र घेतलेलं आहे तर ते संपूर्ण घरामध्ये आपल्याला शिंपडायचं आहे, जेणेकरून आपल्या घरामध्ये जी बाधा असेल तर ती दूर होण्यास मदत होईल. त्याचबरोबर हळदी कुंकवानं या दिवशी आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती आपल्याला स्वस्तिक अवश्य काढायचं आहे. त्यानंतर आता आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करायची आहे, गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे. तुम्ही चौरंगावरती देखील या दिवशी गणपती बाप्पांची स्थापना करू शकता. त्याचबरोबर तुम्ही देवघरात केली तरी देखील चालेल. गणपती बाप्पांची पूजा करत असताना या दिवशी गणपती बाप्पांना अभिषेक हा अवश्य करायचा आहे. अभिषेक करत असताना तुम्ही दुधाने, मधाने किंवा गंगाजलाने म्हणजेच पाण्याने करू शकता.
आता जर तुम्ही दुधाने किंवा मधाने जर करत असाल, तर दुधाने आणि मधाने करून झाल्यानंतर पुन्हा एकदा तुम्हाला स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा आहे आणि अशा प्रकारे आपल्याला या बाप्पांची सेवा करायची आहे. त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची विधिपूर्वक पूजा करायची आहे. पूजा करत असताना गणपती बाप्पांना प्रिय असणाऱ्या सर्व वस्तू या गणपती बाप्पांना आपल्याला अर्पण करायच्या आहेत. म्हणजेच दुर्वा 21 दुर्वांची जुडी अर्पण करायची आहे, मोदक अर्पण करायचे आहेत, लाल रंगाची जास्वंदीची फुलं देखील अर्पण करायची आहेत आणि विधिपूर्वक या बाप्पांची पूजा करायची आहे. नैवेद्य म्हणून लाडू अर्पण करायचे आहेत, धूपदीप दाखवायचा आहे, चंदनाचा टिळा लावायचा आहे. आता ही सर्व सेवा झाल्यानंतर आता आपल्याला हे जे तांदूळ आपण घेतलेले आहेत, 108 तांदूळ हे आपल्याला अगोदरच मोजून ठेवायचे आहेत आणि हे मोजून घेतल्यानंतर आपल्याला हळदी कुंकवानं याला रंगीत करायचं आहेत, अक्षदा बनवायच्या आहेत. तर हे जे तांदूळ घेतलेले आहेत, तर हे तांदूळ अखंड असावेत. कुठेही तुटलेला, फुटलेला, किडलेला असा तांदूळ नसावा, याची आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे. हा उपाय आपण कुटुंबासाठी, आपल्या परिवारासाठी, सुखसमृद्धीसाठी करत आहोत. त्यामुळे कोणताही उपाय करत असताना तो योग्य पद्धतीनं व्हावा, याची आपण विशेष काळजी घ्यायची आहे. त्यानंतर हे जे तांदूळ आहे, तर ते आपण हळदी कुंकू टाकून लाल पिवळे करून घ्यायचे आहेत, म्हणजेच अक्षदा बनवून घ्यायच्या आहेत. आणि त्यानंतर आता आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे. एका प्लेटमध्ये आपल्याला एक सुपारी ठेवायची आहे. आता ही सुपारी जी असेल तर ती पूजेची सुपारी घ्यावी. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये अगोदरपासून असलेली सुपारी नाही घ्यायची, तर आपल्याला नवीन सुपारी बाजारातून, दुकानातून आणायची आहे आणि ती सुपारी आपल्याला या उपायासाठी घ्यायची आहे. आणि हे सुपारी जर आहे, तर ही सुपारी गणपती बाप्पांचं स्वरूप आहे. ज्या ठिकाणी गणपती बाप्पांची मूर्ती नसेल, प्रतिमा नसेल, तर त्या ठिकाणी गणपती बाप्पा म्हणून या सुपारीची विधिपूर्वक पूजा केली जाते. त्यामुळं आपल्याला हा जो उपाय करायचा आहे, तर हा उपाय आपल्याला या सुपारीवर करायचा आहे. तर आता गणपती बाप्पांच्या समोर बसायचं आहे. ही जी प्लेट आहे, तर ती गणपती बाप्पांच्या समोर आपल्या चरणाजवळ ठेवायची आहे. त्यामध्ये आपल्याला ही सुपारी ठेवायची आहे. या सुपारीवरती आपल्याला हळदी कुंकवानं स्वस्तिक काढायचं आहे. आणि ही प्लेट म्हणजेच ही सुपारी आपल्याला गणपती बाप्पांच्या चरणाजवळ ठेवायची आहे. त्यानंतर आता आपल्याला या सुपारीची विधिपूर्वक पूजा करायची आहे, हळदी कुंकू व्हायचं आहे. शक्य असेल तर आपल्याला या दिवशी या सुपारीला देखील अभिषेक करायचा आहे. हा अभिषेक तुम्ही पाण्याने करू शकता किंवा दुधाने अभिषेक करू शकता, कारण हे देखील गणपती बाप्पांचं स्वरूप आहे. त्यामुळं आपल्याला अशा प्रकारे अभिषेक करायचा आहे, स्वच्छ पुसून घ्यायचे आहे आणि नंतर आपल्याला ही पूजा करायची आहे. जर शक्य नसेल तर अभिषेक केला नाही तरी देखील चालेल. परंतु गणपती बाप्पांची जर मूर्ती असेल, तर या मूर्तीला आपल्याला या दिवशी अभिषेक हा अवश्य करायचाच आहे. त्यानंतर आता आपल्याला या गणपती बाप्पांसमोर बसायचं आहे आणि हे जे आपण अक्षदा घेतलेल्या आहेत, 108 अक्षदा, तर यातील एक एक अक्षदा आपल्याला या सुपारीवरती अर्पण करायची आहे. आणि ही अर्पण करत असताना आपल्याला एका मंत्राचा जप करायचा आहे, जो मंत्र आपल्या जीवनातील सर्व संकट, विघ्न दूर करणार आहे. त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणणारा मंत्र आहे. जर तुमच्या घरामध्ये सुखशांती टिकून राहत नसेल, पैसा टिकत नसेल किंवा तुमच्या घरामध्ये सतत विघ्न, बाधा, दोष येत असतील, तर मी तुम्हाला जो मंत्र सांगत आहे, तर तो तुम्हाला मंत्र म्हणायचा आहे. तर तो म्हणजेच ओम गण गणपते नमः या 108 वेळा मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे. एक तांदूळ घ्यायचा आहे, एक अक्षदा घ्यायची आहे, ही सुपारीवरती अर्पण करायची आहे आणि हा आपल्याला मंत्र म्हणायचा आहे. 108 वेळा आपल्याला 108 तांदूळ अर्पण करत असताना हा मंत्र म्हणायचा आहे. जर तुमच्या घरावरती कोणती ना कोणती सतत विघ्न येत असतील, घरामध्ये सतत दारिद्र्य असेल, पैसा टिकत नसेल किंवा सतत घरामध्ये भांडणं होत असतील, एखाद्याचा विवाह ठरत नसेल किंवा शिक्षणामध्ये, नोकरीमध्ये, व्यवसायामध्ये सतत काही ना काही अडचणी येत असतील, सतत घरावरती कोणतं ना कोणतं संकट येत असेल, एखाद्यानं बाधा केली असेल, करणी दोष केला असेल, ग्रहदोष असतील, वास्तुदोष असतील, तर त्यासाठी तुम्हाला दुसरा मंत्र म्हणायचा आहे. तो म्हणजेच ओम वक्रतुंडाय हू हा संकट दूर करणारा मंत्र आहे. हे जे 2 मंत्र मी तुम्हाला सांगत आहे, तर त्यापैकी तुम्ही कोणत्याही एका मंत्राचा जप अवश्य करायचा आहे. एक मंत्र आहे तर तो तुमच्या जीवनामध्ये सुख शांती टिकवून ठेवण्यासाठी आहे आणि दुसरा जो मंत्र आहे तर तो तुमच्यावरची सर्व संकट दूर करणारा मंत्र आहे. तर जीवनामध्ये सुख शांती टिकवून ठेवण्यासाठी, आपल्या घराची भरभराट करण्यासाठी जो मंत्र आहे तो मी पुन्हा सांगते. ओम गण गणपते नमः या मंत्राचा आपल्याला 108 वेळा 108 तांदूळ या सुपारीवर अर्पण करताना म्हणायचा आहे. आणि दुसरा जो मंत्र आहे तर तो आपल्यावरची सर्व संकट, विघ्न, बाधा दूर करणारा मंत्र आहे. तर तो म्हणजेच ओम वक्रतुंडाय हू. हे जे 2 मंत्र आहेत तर हे आपल्या
जे संकट किंवा आपल्या ज्या अडचणी आहेत तर त्याप्रमाणे आपल्याला म्हणायचं आहे. आणि हा मंत्र म्हणत म्हणत आपल्याला हे 108 तांदूळ या सुपारीवर अर्पण करायचे आहेत. आणि हे जे मंत्र आहे तर तुम्हाला 108 वेळा जप करायचे आहेत. कोणतीही सेवा करत असताना अगदी मनापासून आणि श्रद्धेने केली तरच तुम्हाला याचं निश्चित फळ प्राप्त होणार आहे. आणि त्यासाठीच तुम्हाला अशा प्रकारे हे मंत्र म्हणायचे आहेत. आता तुम्हाला जर हा मंत्र समजला नसेल किंवा तुम्हाला काही अडचण झाली असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. तुम्हाला मी सविस्तरपणे कमेंटमध्ये देखील सांगू शकते. त्यानंतर आपल्याला हे अक्षदा अर्पण करायचे आहेत. 108 वेळा अक्षदा अर्पण करून झाल्यानंतर या सुपारीवरती आपल्याला एक वेळा अथर्व शीर्षाचं पठण करायचं आहे. एक फलश्रुती म्हणायची आहे किंवा तुम्हाला जर आणखी गणपती बाप्पांचे कोणते स्तोत्र येत असतील तर ते देखील तुम्ही म्हणू शकता. आणि त्यानंतर तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी तुम्ही ही जी सेवा केलेली आहे, हा उपाय केलेला आहे, तर हा तुमचा उपाय ज्या कारणासाठी केलेला आहे म्हणजे सुख समृद्धीसाठी, भरभराटीसाठी किंवा तुमच्यावरची सर्व संकट विघ्न दूर करण्यासाठी केलेला आहे. तर हा जो उपाय केलेला आहे तर हा उपाय पूर्णत्वास जाऊ दे आणि माझ्या कुटुंबाची, मुलांची, घराची भरभराट होऊ दे, प्रगती होऊ दे, अशी ही गणपती बाप्पांजवळ या विघ्नहर्त्याजवळ आपल्याला अगदी मनापासून प्रार्थना करायच्या आहेत, हात जोडायचे आहेत. आणि हा जो उपाय आपण आता केला, ही जी सेवा केली, तर ही करत असताना या गणपती बाप्पांजवळ आपल्याला एक दिवा देखील प्रज्वलित करायचा आहे. हा दिवा प्रज्वलित करत असताना देशी गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. त्याचबरोबर या दिव्यामध्ये आपल्याला 2 लवंगा, एक जोडवात आणि चिमूटभर हळद टाकायची आहे. आणि असा हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. शक्य असेल तर कणकेचा किंवा मातीचा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. तो नसेल तर तुम्ही इतर कोणत्याही धातूचा करू शकता. आणि यामध्ये 2 भीमसेनी कापराच्या वड्या देखील आपल्याला टाकायच्या आहेत. आणि असा हा जो दिवा प्रज्वलित केलेला आहे गणपती बाप्पांजवळ तर तो दिवसभर प्रज्वलित राहील याची आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे. आणि असा हा उपाय केल्यानंतर दिवसभर गणपती बाप्पांचं नामस्मरण करायचे आहे. आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी त्यांना प्रार्थना करायची आहे. त्याचबरोबर या दिवशी उपवास हा अवश्य करायचाच आहे. आणि संध्याकाळी पुन्हा एकदा 3 सांजेच्या वेळेला तुळशीजवळ दिवा प्रज्वलित करायचा आहे. ज्याप्रमाणे मी सांगितलं देवाजवळ प्रज्वलित करायचं तर त्याप्रमाणेच देशी गाईच्या तुपाचा तुळशीजवळ दिवा प्रज्वलित करायचा आहे. त्यामध्ये देखील आपल्याला चिमूटभर हळद टाकायचे आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला देशी गाईचं तूप घालायचं आहे. आणि असा हा दिवा प्रज्वलित करून तुळशी मातेला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी तुळशी मातेला प्रार्थना करायची आहे. तुळशी मातेला प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या भगवान श्रीहरी विष्णूंच्या बीजमंत्राचा जप करायचा आहे. कारण ज्या ठिकाणी भगवान श्रीहरी विष्णू तर त्या ठिकाणी माता लक्ष्मी असतेच. त्यामुळे आपल्याला या ठिकाणी या मंत्राचा जप अवश्य करायचा आहे. आणि अशा प्रकारे आपली ही सेवा करायची आहे. पुन्हा एकदा गणपती बाप्पांसमोर येऊन बसायचं आहे. पुन्हा एकदा आपल्याला जपमाळेने किंवा आपल्या बोटावर मोजून आपल्याला पुन्हा एकदा आपला हा मंत्र ओम गण गणपते नमः किंवा मी जो सांगितला तो दुसरा मंत्र ओम वक्रतुंडाय हू या दोन्ही मंत्रापैकी जो मंत्र तुम्हाला हवा आहे तर त्या मंत्राचं आपल्याला पठण करायचं आहे. आणि अशा प्रकारे आपल्याला ही सेवा करायची आहे. त्यानंतर आपल्याला एक वेळा फलश्रुती देखील म्हणायची आहे. आता ही सेवा झाल्यानंतर पुन्हा एकदा हात जोडून प्रार्थना करायची आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजे संकष्टी चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी हे जे अक्षद आहेत आणि हे सुपारी आहे तर हे एक लाल रंगाचं वस्त्र घ्यायचं आहे, कापड घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे बांधायचं आहे. बांधत असताना देखील आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी बाप्पाला प्रार्थना करत करत बांधायचं आहे. आणि ही पोटली तुम्ही तुमच्या देवघरामध्ये ठेवू शकता, तुमच्या तिजोरीमध्ये ठेवू शकता. तुमचा जर व्यवसाय असेल, नोकरी असेल तर त्या ठिकाणी तुम्ही ही ठेवू शकता. त्याचबरोबर तुम्ही जर एखाद्या अडचणीच्या कामासाठी जे काम तुमचं पूर्ण होत नसेल किंवा कोणत्या कामात बाधा येत असेल तर त्यावेळेला जात असताना हे जी सुपारी आहे तर ती तुमच्याजवळ नेहमी ठेवायची आहे. त्याचबरोबर या ज्या आपण 108 तांदूळ घेतलेले आहेत तर त्यातील थोडे तांदूळ तुमच्या घरातील जो कर्ता पुरुष आहे, कमवता पुरुष आहे तर त्याच्या पर्समध्ये, पॉकेटमध्ये यातील थोडेसे तांदूळ जरी पुडीमध्ये बांधून ठेवले तरी देखील चालतील. जेणेकरून आपल्या घरामध्ये भरभराट होईल, पैसा अडका येईल, लक्ष्मी मातेची कृपा राहील यासाठी. आणि अशा प्रकारे आपल्याला ही जी पोटली आहे तर ती आपल्या देवघरामध्ये किंवा तिजोरीमध्ये किंवा ज्या ठिकाणी तुम्ही तुमचा पैसा अडका ठेवता तर त्या ठिकाणी ठेवायची आहे. आणि दररोज सकाळी संध्याकाळी या पोटलीची आपल्याला अवश्य पूजा करायची आहे. हे गणपती बाप्पांचं स्वरूप आहे. आणि त्यामुळे तुम्ही जर या विघ्नहर्तेची जर सेवा केली तर तुमच्यावरती या विघ्नहर्तेची नेहमी कृपादृष्टी राहणार आहे. आणि त्याच्या कृपेनं तुमच्यावरची सर्व विघ्न दूर होणार आहेत. अगदी साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय आहे. आणि मी जे तुम्हाला 2 मंत्र सांगितलेले आहेत तर ते
मंत्र तुम्ही तुमच्या सोयीनुसार म्हणायचे आहेत. म्हणजे तुम्हाला जे संकट आहे किंवा तुमच्या घरामध्ये सुखशांती नसेल तर त्याप्रमाणे तुम्हाला हे म्हणायचे आहेत. आणि सुपारी जी आहे तर ती सुपारी तुम्ही संकटाच्या वेळेला मुलांचं शिक्षणामध्ये जर काही अडचणी येत असतील तर त्यावेळेला देखील तुम्ही मुलांच्या बॅगमध्ये किंवा पॉकेटमध्ये तुम्ही थोडेसे यामधील अक्षता देखील ठेवू शकता. एखाद्या पुडीमध्ये बांधून, असं नाही की हे पोटलीच बांधून ठेवायचे आहे. या अक्षता तुम्हाला ज्या ज्या ठिकाणी ठेवणं शक्य असेल आणि ज्या ठिकाणी ठेवण्याची गरज वाटते तर त्या ठिकाणी तुम्ही एक छोटीशी पुडी बांधून ठेवायची आहे. परंतु ही पुडी सुरक्षित राहावी, कारण हे देवाचं स्वरूप आहे, याची आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे. तर असा हा आपला अगदी साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय तुम्ही कोणत्याही महिन्यातील संकष्टी चतुर्थीला केला तरी देखील चालेल. तर बाप्पांच्या कृपेने तुमच्या घरावर आणि तुमच्या कुटुंबावर बाप्पांची कृपादृष्टी राहणार आहे. तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होणार आहेत. तर अशा प्रकारे आपली आजची ही माहिती, आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते. ही माहिती, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा. जर काही समस्या असतील, अडचणी असतील तर त्या मला तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. धन्यवाद.